नमस्कार. आज आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्त तुमच्यासमोर मी काहीतरी प्रेझेंट करत आहे, ते ऐकावे. कृष्णाचं नाव विठ्ठल कसं पडलं आणि मग पंढरपूरला विठुरायाची आणि रुक्मिणीची मूर्ती एकत्र का नाही, ह्या मागचीच ही एक पौराणिक कथा. कृष्ण निजला निवांत आठवली त्याला राधा, राधाला केले जादूने जिवंत, जणू काय झाली त्याला प्रेमबाधा. समोरून आली रुक्मिणी, कृष्णासंग राधास पाहिली, डोळे झाले लाल लाल, म्हणे मी कृष्णास सोडून चालली. कुठे गेली रुक्मिणी कुणास बाई ठाऊक, कृष्ण भटकतोय तिला शोधत, होऊन व्याकुळ भाऊक. पोहोचला बाई कृष्ण शोधत तरी चंद्रभागेच्या, आणि रुक्मिणी दिसली दिंडी रवनात पंढरीच्या. कृष्ण मनवतो रुक्मिणीस, पण ती रुसलेली फार, म्हणतो कसा अगं रुक्मिणी, कसा करू मी तुझ्या विणा वैकुंठाचा संसार. रुक्मिणी नाराज, त्यातच कृष्णास आठवे भक्त एक थोर, नाव त्याचं पुंडलिक, लय गुणाचं ते पोर. पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची ग बाई स्वारी, पुंडलिक करतो आई बापाची सेवा, ठेवून उभा विटेवरी कृष्णाला तारी. वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली, विठेमुळे विठ्ठल त्यास प्रचिती झाली. 28 युगे झाली लांब उभी राहुनी, रुक्मिणी रुसू आता तरी अवघ्या भूमंडळात, संसार बघत विठ्ठल उभा विठेवरी. भूमंडळी म्हणे विठ्ठलास बाप आणि रुक्मिणीस आई, आणि बोला जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदेव, हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका